शासनाच्या मोजणीचं काम खासगी परवानाधारक भूमापकांकडून होणारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत घोषणा केली। मोजणी प्रक्रिया जलद करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला जातोय। महसूल अभिलेख अद्ययावत करण्यासाठी याची मोठी मदत होणार असल्याचं देखील बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे। मोजणी प्रकरणातील जलद, पारदर्शक व गुणवत्तापूर्ण निपटारा करण्यासाठी परवानाधारक भूमापन अभिकरण याची मोजणी कामी नियुक्ती करण्याचे निवेदन आहे। अध्यक्ष महोदय, राज्यातील गेल्या काही वर्षांमध्ये मोजणी प्रकरणामध्ये आवक संख्येने सातत्याने वाढ होत आहे। पोट हिस्सा, हद्द कायम, बिनशेती, गुंठेवारी, वनहक्क दावे, नगर व गावठाण भूमापन, संयुक्त भूसंपादन व सीमांकन इत्यादी मोजणी प्रकरणाचा निपटारा वेळेत झाल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होतो। तसेच महसूल अभिलेख अद्ययावतीकरणासाठी विलंब होत आहे। विद्यमान शासकीय मनुष्यबळाच्या मर्यादेमुळे सर्व प्रकरणात विहित कालावधीत निपटारा करणे आव्हानात्मक ठरत आहे। ही बाब विचारात घेऊन यामुळे शासनाचे मोजणीचे काम खाजगी परवानाधारक भूमापकाकडून करून घेण्याची तरतूद केली आहे। दिनांक 13/10/2025 च्या अधिसूचनेद्वारे हद्द कायम मोजणीसाठी परवानाधारक भूमापकाची नेमणूक करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। भूमी अभिलेख विभागाच्या प्रलंबित मोजणी प्रकरणे तातडीने निकाली करण्यासाठी परवानाधारक भूमापकाची परवानाधारक अभिकरणामार्फत नियुक्ती करण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।